एक्सपोर्ट रिस्क मॅनेजमेंटच्या 6 स्टेप्स सांगतो, जेणेकरून कुठलीही अडचण आली तर त्याचं उत्तर तुम्ही आधीच शोधलेलं असेल. पहिलं म्हणजे कामाची यादी काढा. इम्पोर्ट एक्सपोर्ट करत असताना आपण जी कामं करतो, उदाहरणार्थ बायर शोधण्यापासून मार्केट रिसर्च, प्रोडक्ट सिलेक्शन, मार्केटिंग, CA मीटिंग, अगदी प्रत्येक कामाची एक यादी तयार करून घ्या. दुसरं म्हणजे रिस्क आयडेंटिफाय करा. जी कामाची यादी काढली आहे त्यात काय काय रिस्क येऊ शकतात ते आयडेंटिफाय करा. जसं की समजा तुम्ही मॅन्युफॅक्चर आहात तर रॉ मटेरियलचा भाव वाढलाय किंवा मार्केटिंग करताना लीड्स मिळत नाहीयेत, पॅकेजिंग फसलंय वगैरे, अशा प्रत्येक रिस्कची यादी काढा. तिसरी स्टेप, रिस्कची जी यादी काढली आहे त्या रिस्कमुळे काय काय परिणाम होऊ शकतात याची देखील यादी लिहून काढा. चौथ्या स्टेपमध्ये या रिस्क कशा कमी करता येऊ शकतात याची उत्तरं शोधा. त्यानुसार स्ट्रॅटेजी प्लॅन करा. 5व्या स्टेपमध्ये सर्व स्ट्रॅटेजी पुन्हा एकदा चाळून पहा, कारण या स्टेपमध्ये कुठलीही चूक होता कामा नये. आणि 6वी महत्त्वाची स्टेप म्हणजे या सर्व प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व असलेल्या प्रत्येक पार्टीसोबत, अर्थात CA, फ्रेट फॉर्वर्डर, इन्शुरन्स एजंट, ट्रान्सपोर्टर, अशा प्रत्येकासोबत कम्युनिकेशन गरजेचं आहे. यांच्याशी सतत टचमध्ये राहाल तर एक्सपोर्ट रिस्क मॅनेजमेंट आणखी सोपं होऊन जाईल.